गुड इव्हनिंग स्टुडंट. काल आपण डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन हा टॉपिक चालू केला होता आणि काल आपण हे पण पाहिलं की डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन मध्ये आपण पूर्ण काय काय शिकणार आहे. त्याच्यातला आज आपण पहिला टॉपिक चालू करू. आपण एक ओव्हरऑल बॅकग्राऊंड पाहू, एक ॲनाटॉमी पाहू एलिमेंटरी कॅनलची. एलिमेंटरी कॅनल ही एक लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे जिची लेंथ 6 ते 9 मीटर्स आहे. आपण पहिलेच हे पाहिलं की डायजेशन एक कॅटाबोलिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजेबल नॉन ॲब्सॉर्बेबल मॉलिक्युलचं सिंपल डिफ्युजेबल आणि ॲब्सॉर्बेबल मॉलिक्युल्स मध्ये कन्व्हर्शन करायचं. हे काम जे आहे हे आपली एलिमेंटरी कॅनल करेल आणि हे काम दोन प्रोसेस मध्ये कंप्लीट होईल. पहिली प्रोसेस आहे मेकॅनिकल प्रोसेस आणि दुसरी प्रोसेस आहे बायोकेमिकल प्रोसेस. तर ही दोनही प्रोसेसेस करण्यासाठी आपल्याजवळ एक एलिमेंटरी कॅनल आहे ज्याला आपण आपलं गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम म्हणतो, GIT. या GITचं एक स्ट्रक्चर आहे. ही आपली एलिमेंटरी कॅनल चालू होतो आपल्या माउथ पासून आणि हा संपतो जाऊन ॲनसवर. तर आपण काय करू की पहिले आपण एक फ्लो चार्ट करून एक स्टेप वाईज मॅनर मध्ये असं पाहू की बघ फूड कुठून कुठून कसं कसं एंटर होत जाईल आणि नंतर आपण एका डायग्रामच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की आपल्याला कोणते कोणते स्ट्रक्चर डिटेल मध्ये शिकायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ अवर लेक्चर. वी हॅव टू स्टार्ट विथ द टॉपिक डायजेशन and absorption. याच्यामध्ये आपल्याला पाहायची आहे anatomy of elementary canal. यालाच आपण म्हणतो गॅस्ट्रो intestinal system or tract. Simply it is called as GIT. The alimentary canal ji hai, it is a long muscular coiled tube which is having a dimension of 6 to 9 meters. 6 ते 9 मीटर्स ची आहे. ही एक लॉंग ट्यूब आहे जी कॉइल्ड आहे. ही चालू कुठून होते तर ही चालू होते आपल्या माउथ पासून. मग माउथ कशात उघडते तर माउथ उघडते एका कॅव्हिटी मध्ये ज्याचं नाव आहे वेस्टिब्यूल. मग वेस्टिब्यूल कशात उघडते तर वेस्टिब्यूल उघडते ओरल किंवा बकल कॅव्हिटी मध्ये. ओरल आणि बकल कॅव्हिटी उघडते आपल्या फॅरिंग्स मध्ये. फॅरिंग्स उघडते इसोफॅगस मध्ये. इसोफॅगस कंटिन्यू होते स्टमक मध्ये. स्टमक कंटिन्यू होते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. which is also called as enteron. Stomach is also called as gastrum. शब्दांवर लक्ष द्या. स्टमकला जो शब्द वापरतो आपण तो आहे गॅस्ट्रम. स्मॉल इंटेस्टाइनला जो शब्द वापरतो आहे एंटेरॉन. आणि स्मॉल इंटेस्टाइन जाऊन उघडते लार्ज इंटेस्टाइन मध्ये. याला आपण म्हणतो कोलॉन. मग कोलॉन जाऊन उघडते रेक्टम मध्ये. रेक्टम जाऊन उघडते ॲनल कॅनल मध्ये आणि ॲनल कॅनल शेवटी उघडते
सो असा फ्लो होत राहतो. याच्यातला हा जो पहिला भाग आहे, माउथ, वेस्टिब्यूल आणि बकल कॅव्हिटी, या एवढ्या पार्टला आपण म्हणतो फोरगट किंवा यालाच म्हणतो स्टोमोडियम. मग त्याच्यानंतरचा उरलेला जो पार्ट आहे म्हणजे फॅरिंग्स पासून ते रेक्टम पर्यंत, हा जो पूर्ण पार्ट आहे याला आपण म्हणतो मिडगट किंवा मॅझेंटेरॉन. आणि हा जो शेवटचा पार्ट राहिला, एनल कॅनल आणि एनस, दिस इज कॉल्ड एज हाइंड गट किंवा यालाच आपण म्हणतो प्रोक्टोडियम. सो अशा 3 पार्ट्स मध्ये आपली एलिमेंटरी कॅनल डिवाइडेड आहे, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. आता प्रश्न याच्यावर पण येतात की फोरगटचं ओरिजिन कुठून आहे. तो फोरगट आणि हाइंडगट दे आर एक्टोडर्मल इन ओरिजिन. फोरगट आणि हाइंडगट हे एक्टोडर्मल ओरिजिनचे आहे. तेच मिडगट जे आहे ते एंडोडर्मल ओरिजिनचा आहे. सो होल ऑफ आवर मिडगट इज एंडोडर्मल इन ओरिजिन. हा एक महत्वाचा एमसीक्यू येतो. आणि पूर्णच्या पूर्ण मिडगटची जी लाइनिंग आहे ती कॉल्युमनर सेल्सनी बनलेली आहे. हा पण एक महत्वाचा एमसीक्यू येतो. In whole of the gastrointestinal tract, the main type of cells are columnar epithelium. हा एक एमसीक्यू आणि हा एक एमसीक्यू, हे 2 एमसीक्यू याच्यावर सगळ्यात महत्वाचे येतात. आता आपण एक एक करून पाहू की कोणते कोणते पार्ट डायग्रामॅटिकली आपण कसे रिप्रेझेंट करून दाखवू शकतो. तर हे पाहण्यासाठी आपल्याला एक सिंपल डायग्राम काढावा लागेल. सो आपण म्हटलं की माउथ पासून चालू होते. So this is an upper lip, then we are having, this is a lower lip, this is chin, हे जे आहेत हे this is a nostril, इथे आपल्याला अप्पर लिपच्या वरती पहिले हार्ड पॅलेट दिसेल, मग आपल्याला सॉफ्ट पॅलेट दिसेल आणि सॉफ्ट पॅलेटचं कंटिन्युएशन दिसेल यूला, म्हणजे आपली पड जीभ. सो दिस इज हार्ड पॅलेट, दिस इज सॉफ्ट पॅलेट, and this particular small structure is uvula. जर तुम्ही विक्सची ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल तर त्या विक्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये जो तो किडा दाखवला जाते तो त्या युव्हुलाला जाऊन लटकते, ते हे स्ट्रक्चर आहे युव्हुला. खाली इथे चीनच्या ठिकाणी आपला मॅन्डिबल असेल आणि या मॅन्डिबल मध्ये आपल्याला दात दिसतील आणि इथून तुमची अटॅच असेल टंग. टंगचे खाली जाऊन जी टंग आहे ती आपली हॅव्हॉइड बोनला अटॅच असेल आणि टंगचे 2 पार्ट पडतील. टंगचा असा पार्ट की जो ओरल कॅव्हिटी मध्ये आहे आणि टंगचा असा पार्ट की जो आपल्या घशात आहे म्हणजे फॅरिंग्स मध्ये आहे. तर टंगचे असे 2 पार्ट्स पडतात. हा जो एरिया आहे, this particular area is termed as pharynx. आणि ही जी कॅव्हिटी बनली, this cavity is called as buccal cavity or oral cavity. आता फॅरिंग्सचे पण 2 भाग असतात. फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज फॉर बोथ फूड अँड एअर. म्हणजे आपण इथून जे अन्न खाऊ ते पण इथेच येईल आणि नाकावाटे जो श्वास घेऊ तो पण इथेच येईल. सो आपण म्हटलं की जो नाकावाटे आपण श्वास घेतला
तो एअर पण इथे जाईल आणि जे फूड आपण खाल्लं ते पण इथे जाईल. सो फॅरिंग इज अ कॉमन पोर्शन फॉर बोथ फूड आणि एअर. मग फॅरिंग्सचे दोन भाग पडतात. फॅरिंग्सचा असा भाग जो फूडशी डील करतो त्याला आपण म्हणतो ओरोफॅरिंग्स, आणि फॅरिंग्सचा असा भाग जो हवेशी डील करतो त्याला आपण म्हणतो नॅझोफॅरिंग्स. सो फॅरिंग्सचे दोन भाग पडतील. A part of pharynx dealing with the food is called as oropharynx, and a part of pharynx which deals with the air is called as nasopharynx. Nasopharynx जो असतो तो समोर जाऊन लॅरिंग्स आणि लॅरिंग्स समोर जाऊन ट्रकिया मध्ये कंटिन्यू होतो. So this particular part is larynx and this is trachea. आणि ओरोफॅरिंक्स जो आहे तो समोर जाऊन इसोफॅगस मध्ये उघडतो. So this is a tube which is called as esophagus. The opening of esophagus is most important MCQ. Opening of GIT, opening of esophagus is called as gullet. हा एक महत्वाचा MCQ. While the opening of respiratory tract is called as glottis. Opening of digestive tract is gullet. Opening of respiratory tract is glottis. Then the gullet will continue with a long muscular tube called as esophagus. Esophagus समोर जाऊन open होईल in a bag-like structure called as stomach. Stomach will continue into small intestine. So these are the small intestine. And the small intestine will open into a structure called as cecum. And the cecum will continue into large intestine, which is called as colon. So हे आहे आपलं large intestine. आता या कोलॉनचे पण तीन भाग पडतात. जो वरती जाणारा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज असेंडिंग कोलॉन. जो आडवा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स कोलॉन, आणि जो खाली येणारा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज डिसेंडिंग कोलॉन. सिमिलरली स्मॉल इंटेस्टाइनचे पण तीन पार्ट पडतात. दिस पर्टिक्युलर पार्ट जो स्टमकच्या नंतर कंटिन्यू झाला त्याला आपण डिओडेनम म्हणतो. Then duodenum will continue into a part called as jejunum, and the jejunum will continue into last part. This is called as ileum, and ileum will open into cecum. जेव्हा इलियम सीकम मध्ये ओपन होईल तेव्हा इथे यांच्या जंक्शनला at the junction of ileum and cecum, that is called as iliocecal junction, इथे एक फिंगर लाइक प्रोजेक्शन असते. दिस फिंगर लाइक प्रोजेक्शन इज कॉल्ड एज वर्मीफॉर्म appendix, which is a vestigial organ in case of human. This is iliocecal junction, and at the iliocecal junction there is a finger like projection, okay, which is called as vermiform appendix. वर्मीफॉर्म का आपण म्हटलं कारण हे वर्म सारखं दिसतं म्हणून. देन सिमिलरली इसोफॅगस आणि स्टमकचे पण जे जंक्शन आहे this particular point is also called as gastro
esophageal junction. Okay, we'll see this in detail later on. Now the colon will continue into a bag-like structure again, which is called as rectum, and rectum will continue into anal canal, and the anal canal will open outside by an opening called as anus. So this is how our digestive tract will look like. माउथ पासून ते बकल कॅव्हिटी पर्यंत इतक्या भागाला आपण म्हणतो फोरकट. मग फॅरिंग्स पासून ते रेक्टम पर्यंत इतक्या भागाला आपण म्हणतो मिडकट. आणि मग एनल कॅनल आणि एनस या दोन भागांना आपण म्हणतो हाइंडकट. फोरकट आणि हाइंडकट एक्टोडर्मल ओरिजिनचे आणि हा जो मधातला पूर्ण पार्ट आहे मिडकटचा हा एंडोडर्मल ओरिजिनचा आहे. आता इतकं बेसिक स्ट्रक्चर ची जानकारी घेतल्यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये एक एक करून चालू करू की मग माउथ काय, वेस्टिब्यूल काय, ओरल कॅव्हिटी काय. आणि मग ओरल कॅव्हिटी मध्ये दोन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आपल्याला शिकावं लागतील. वन इज टंग अँड सेकंड इज टीथ. थँक्यू.